नमस्कार. मनीष दाभाडे, पुणेकर. काल मी माझं जन्मगाव आणि मामाच्या गावची सगळी माहिती दिली होती. माझं जन्मगाव अहमदनगर आहे. अहिल्याबाई नगर नवीन नाव आहे आता अहमदनगरचं. तर जे मामाचं काय तर आईचे जे आईवडील आहेत, आज जरा त्यांच्याबद्दल शेअर करणार आहे. त्यांचे स्वभाव कसे, ते कसे होते. आता दोघेही आत्ता नाही आहे जगामध्ये, दोघेही वारले. बाबा पहिले वारले, आजोबा आमचे आईचे वडील, आणि आजी म्हणजे आई म्हणतो आम्ही त्यांना, हे नंतर वारले. दोघेही वयोवृद्ध होऊनच वारले, आजारी पडूनच वारले. शेवटपर्यंत त्यांचा प्रपंच छान चालला. 5 मुलांची लग्न कार्य करून सगळं करून दिले, आपले व्यवस्थित पार करून दिले. तर काल सांगितल्याप्रमाणे जे आजोबा होते माझे, बाबा आमचे मिलिटरी मॅन होते, मिलिटरी सर्व्हिसला होते. तर ते त्यांचं पण भावंड सगळे वेगळे झाले, ते परिवार वेगळा झाला होता. तर पहिलं ज्यावेळेस एकत्र होते त्यावेळेस टाकळी काजी गावामध्ये त्यांचा वाडा होता, खूप मोठा वाडा होता. त्या वाड्यामध्ये त्यांचे सगळे सख्खे भाऊबंद एकत्र राहत होते. नंतर काही कालांतराने जे ते आपले प्रपंच वाढत गेला त्याप्रमाणे सगळे डिवाईड झाले. मग ते जमिनीच्या वाटण्या करून घेतल्या, वाड्याच्या वाटण्या करून घेतल्या. आणि आमच्या आजोबांचं कुटुंब मोठं झालं, मोठ्या मुलाचं लग्न केलं, आणि शेती जिकडे लांब पडत होती तर तिकडे येण्या जाण्यासाठी जे प्रॉब्लेम तयार व्हायचे, क्रिएट व्हायचे. आणि गावात वाड्यामध्येच जागा पण थोडे कमी पडायला लागली. त्या दृष्टीने ते लोक पण सगळे रानामध्ये घर बांधून तिकडे राहायला गेले. ते सगळं प्लॅनिंग त्यांचं ते झालं. तर गावात असताना पण म्हणजे लहानपण होतं तोपर्यंत गावातच ते राहत होते. एकंदरीत गाव खूप छान होतं त्यांचं. गावाचं जे एकदम म्हणजे त्यांचं जे काय सगळं सुखसोयी होत्या गावातल्या, तो खूप छान होत्या, व्यवस्थित होत्या. मंदिर वगैरे, गावकाची मेन गावकीची जी एकी होती ती छान होती. त्या गावामध्ये ग्रामपंचायतीचं जे ऑफिस आहे, त्या ग्रामपंचायत ऑफिस थ्रू एक टी व्ही लावलेला, ग्रामपंचायततर्फे पेपर चालू होते. ग्रामपंचायतीत चांगल्या सुविधा केल्या होत्या. गव्हर्नमेंटचे बरेचसे अनुदान त्यांनी, पाण्याची सोय, हे सोय, ते सोय, बऱ्याचशा काही गोष्टी त्यांनी त्या गावामध्ये लागू केल्या होत्या. तर बाबा जे होते आमचे ते मिलिटरी मॅन होते. नंतर ते त्यांचं जे काय पायाचं ऑपरेशन वगैरे काल सांगितल्याप्रमाणे पायाचं ऑपरेशन झालं, ते पाय कट करावा लागला. त्याच्यानंतर ते मग इकडं परत गावी आले. गावी आल्यानंतर मग त्यांनी तिथनं नगरमध्ये, अहमदनगरमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यांना जॉब मिळाला. तिथे त्यांनी ते जॉब करत होते. त्यानंतर काही वर्षांनी तिथं रिटायर झाले, मामाला कामाला लावलं. तर आई आणि बाबा जे होते ते एवढे त्यांचा स्वभाव राहिला होता. दोघांचंही खूप व्यवस्थित बॉन्डिंग होतं. संसार त्यांनी खूप खूप जिद्दीने आणि खूप मेहनतीने आणि खूप म्हणजे त्यांनी काटकसऱ्याने व्यवस्थित दोघांचं ताळमेळ चालू होतं. बाबा नोकरीपाणी ते तिकडे सगळं व्यवस्थित सांभाळत होतं. तर आजी घर, मुलं बाळं, बाकीचा घराचा व्यवहार, मुलींचे सगळ्यांची लग्न झाले होते. मुलाचं बारक्या मामाचं राहिलं होतं, एका मुलाचं लग्न झालं होतं. ते सगळ्यांची देणं घेणं, कोण मुली आल्या गेल्या त्यांचं काही देणं घेणं, सगळ्यांना म्हणजे पाहणं करणं सगळं आजी, व्यवहार सगळा आजीच्या हातात होता. आणि दोघांचे एकमताने सगळ्या गोष्टी होत होत्या. ते खूप चांगले बॉन्डिंग होते. म्हणजे जर संसार जर कोणाला जर करायचा असेल ना, अशा व्यक्तींचं जरा पुढं जर काही नजरे पुढे ठेवलं की त्या लोकांनी कसा संसार केला, तर साहजिक आहे संसार कोणाचा पण चांगलाच होईल. खूप कसरत केली दोघांनी. पैशाच्या याच्या अडचणी किती आल्या काय, बाबांनी काही स्वयंमते पण त्यांनी काही शेती खरेदी केली होती. नंतर विहीर वगैरे पाडणे, बरंच काय म्हणजे बरंचसं त्यांनी शेती खूप चांगली डेव्हलपमेंट केली होती. विहीर वगैरे पाडणे, बाकीच्या गोष्टी करणे. शेती त्यांच्या शेतांमध्ये जास्त करून ते दगडी वगैरे असायच्या, तर ते दगडी वगैरे साईडला काढून ते शेती चांगल्या करून घेतल्या, मशागत चांगली करणं. मी पहिल्या वेळेस माझ्या मामाच्या गावी 6 बैलाचा नांगर पाहिलेला त्या टायमाला. कारण आम्ही पुण्या साईडला राहिलो असल्यामुळं थोडं शहरीकरण थोडं झालं होतं. त्याच्यामुळं
जुने बऱ्याचशा काही गोष्टी इथं म्हणजे आम्हाला तर पाहायला नाही भेटल्या. आमच्या वडिलांनी आजोबांनी त्या लोकांनी पाहिल्या. आमची पण शेती होती इकडे पुण्यामध्ये आणि आमचे बैल होते, शेती, बैल, विहीर वगैरे सगळं आमचा बैल बाळगाना भरपूर मोठा होता. पण हे सगळं माझ्या मामाच्या तिकडंच सांगतो आता मी. तर ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस ते आमच्या इकडचं पण बैल बाळगणं वगैरे सगळं हे झालं म्हणजे सगळे कुटुंब विखरलेले होते. तर माझ्या मामाच्या तिकडं ते होतं त्यांचं सगळं बैलगाडी, शेतीवाडी ते सगळं त्यांचं तिकडं होतं एकदम परफेक्टमध्ये. तर त्या ठिकाणी मला बऱ्याचशा काही जुन्या गोष्टी ज्या आहेत जे दगडाचे पवळ म्हणून पवळ म्हणतात, दगडाची जी भिंत बांधतात ते 1.5 फुटाची ते 2 फुटाची भिंत असते मोठी. तर ते पवळ रचणं, ते पवळसुद्धा मी त्यांच्या मामावर त्यांच्यावर रचलेली. तर ते पवळ कशी रचायची, काय रचायची, तर ते सगळं त्यांच्याकडून मला त्या टेक्निक माहीत पडलं. सापराचे ऊसाचा जो हे असतो पाला असतो त्याला चिपाड वगैरे म्हणतात, तर त्याच्याने ते वर छप्पर टाकायचं, ते बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्याकडून तिकडे शिकलो. कारण त्यांच्या उन्हाळ्यात गेले की घर बांधणं, सफर बांधणं, गोटे बांधणं, ते त्यांची घरगुतीच कामं. पण ते आम्ही असायचो बरोबर तिथे सगळ्या गोष्टी हाताने केलेल्या मामांबरोबर, तिथे सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. आणि आई आणि आजोबा आणि आजीचा स्वभाव एवढा होता की कोणती मुलगी म्हणजे मोठी मुलगी म्हणजे मोठी मावशी जी आमची, ती मोठी मावशी तिचं खूप काही आजारपण होतं. तिला मुली झाल्या होत्या पहिल्या 4, त्याच्यामुळे ते डिप्रेशनमध्ये आजारी राहायची मोठी मावशी. तिचाही दवाखाना पाहणं, बाकीच्या काही गोष्टी, ते म्हणजे कोणत्याच गोष्टीला असं नाही की बाबा मागच राहत होती. मुलगी असेल तरी तेवढंच, सून असेल तरी तेवढंच. बरं मुली मामा म्हणजे आम्ही जरी गेलो तर आमच्यासाठी पण कोणतीच गोष्ट अशी कमी करणार नाही. मामाचा तर मुलगा एवढा मोठ्या मामाचा मुलगा तर एवढा मोठा मुलगा जो झालेला तो तर एवढा लाडका की सगळ्या घराचा लाडका. तसं आजीने आणि आजोबाने कोणालाच अंतर केलं नाही की मुलीची मुलं आली तर त्यांना वेगळी वागणूक किंवा आपल्या मुलाची मुलं वेगळी असं काहीच नाही. त्यांनी एवढं चांगलं बॉन्डिंग ठेवलं होतं की त्याचा हिशोबच नाही. आम्हाला त्यांच्यामध्ये जास्त त्रुटी दिसतच नाही. बाबा खूप कारण मिलिटरी मॅन होते तर ते हार्ड होते, कडक होते. जास्त त्यांच्याकडं कोणी जायचं नाही, जास्त कोणी बोलायचं नाही. आहे ते लिमिटमध्ये सगळं काय राहायचं ते. मावशी पण तिचं नवरं वारल्यामुळं, काका वारल्यामुळं, 2 नंबरची मावशी नवरं वारल्यामुळं ती पण माहेरी असल्यामुळं ते सुद्धा एकदम बाबांच्या याच्यामुळे एकदम परफेक्ट सरळच राहिले. सगळेच आपले एकदम नियमानुसार व्यवस्थित चालायचे. कारण बाबांना ते आवडायचं नाही. बाबा खूप स्ट्रिक्ट होते. पण माया पण तेवढे करायचे, खर्चही तेवढं करायचे. असं काही जाणून दिलं नाही त्यांनी की वेगळे पण काय. आम्ही तर 2 महिने करतात जायचो, पण आम्ही ते सगळं पाहायचो वातावरण त्यांचं. खूप छान आहे. मावस भावाला पण त्यांनी खूप म्हणजे खूप स्ट्रिक्ट केलं, पण त्याच्यामुळे खूप चांगलं झालं त्याचं. अशा काही बऱ्याचशा बाबांच्या नाहीच्या आठवणी. बाबां रिटायर झाल्यानंतर मग थोडं घरी बसून होते. काही वर्षांनी आजारी पडल्यानंतर मग ते काही जास्त दिवस राहिले नाही. आजारी पडल्यानंतर वारले ते. तर माझ्या वडिलांच्या साईडला पण असं जवळ घरातलं कोणी वारलेलं मी पाहिलं नव्हतं आणि आईच्या इकडे कोणी पाहिलं नव्हतं. तो फर्स्ट माझ्या जीवनामधला एकदम जवळून अनुभवायचा, ज्या घरामध्ये असं कोण वारतं नाही तिचा जो काही एक तो सगळा मोल असतो, ते सगळे फर्स्ट टाईम ते अनुभवले. तर त्या टायमाला खूप म्हणजे जवळून गोष्टी पाहिलेल्या. त्यावेळेस थोडा मोठाही झालो होतो, चांगलं कळत होतं. तर त्यांचं ते शेतामध्येच ते लोक सगळं मैदान वगैरे करायचे त्या साईडला. तर ते मामांचं एक शेत होतं रोडच्या कडेला, शेतामध्येच म्हणजे शेतात जाण्याचा जो पांदीचा रोड असतो त्याच्या बाजूला एक छोटंसं क्षेत्र होतं. तिथंच त्यांचं थडगं वगैरे थडगं म्हणजे असं बांधकाम करून त्यामध्ये असतं उठून काहीतरी ते थडगं बांधलं जातं. त्या शेतामध्येच त्यांचे मैदान केले आणि त्या ठिकाणी गेलं. तर ते एवढं जवळून पाहिले प्रसंग की त्या आयुष्यातल्या म्हणजे न विसरणाऱ्या गोष्टी काही. आजी ज्यावेळेस वारली तर आजीच्या माहितीला मी जाऊ शकलो नाही. म्हणजे आजी आजारी होती खूप. तर आजी आजारी असताना आम्ही गेलो, भेटलो आणि रिटर्न निघालो. असं वाटलं नाही की आजी लगेच जाणार आहे. पण
अर्ध्या रस्त्यात पुढं आलो आणि आजी मागे वारले. मग रिटर्न फिरलो तर तोपर्यंत मग होऊन गेले ते. मग दुसऱ्या दिवशी सावडणं वगैरे हा कार्यक्रम झाला आजीचा. पण ज्यावेळेस ते थोडे बोलत होती माणसावर त्यावेळेस जाऊन भेटून आलो. तर बाबांचं एवढे फर्स्ट टाईम मी जी मैत जवळून पाहिली तर त्या दिवशी संध्याकाळची मैत झाली होती 5-6च्या आसपास. तर ते जाळल्यानंतर सरपण काही ढासळतं कुठं काय तर पाण्यासाठी परत जावं लागतं. मी, माझा मावस भाऊ, माझे मामा, मोठे मामा, आम्ही सगळं रात्रीचं 8-9 वाजता परत गेलो. काय ढासळलं होतं सरपण, ते परत लावलं व्यवस्थित. त्याची तर पूर्ण क्लिअर जळली पाहिजे म्हणून ते सगळे परत, कारण हवा खूप तुफान हवा होती. आणि जे रानजनावरं जे असतात रानातले, रानकुत्रे असतात, प्राणी असतात, ते लोक पण काही पाळतील म्हणून त्या हिशोबाने आम्ही जाऊन ते सगळं काय पडले का काय सगळं सरंग पडले का काय ते पाण्यासाठी गेलो होतो. तर ते व्यवस्थित परत जाण्याचं सगळं व्यवस्थित क्लिअर केलं. रात्री 9:30 10 वाजेला आम्ही थांबलो तिथं. सगळं क्लिअर झाल्यानंतर घरी आलो. हे सगळ्या गोष्टी एवढ्या जवळून पाहिल्या की म्हणजे जन्माला आल्यापासून कधी ह्या गोष्टी अशा संपर्कात नव्हत्या. मी तर खूप घाबरायचो माहितीला. असं कोण वारलं म्हणून जरी कळलं तरी खूप भीती वाटायची. पण ते फर्स्ट टाईम तेच पाहिलं. बरेच दिवस ते पण नजरसमोर होता विषय, मनात राहायचा. पण तरी तो नंतर त्या थोडा दीडपाना वाढला. बाबा खूप सुखासुखी गेले, चांगले गेले आणि सगळ्यांचं चांगलं करून गेले. सगळ्या मुलांना जे देते ते व्यवस्थित सगळं करून गेले. बाबांनी लहान मामाला स्वतःची नोकरी देऊन गेले. मोठा मामा हुशार होता. बाबांचं एकच म्हणणं होतं, कारण ज्या मामाला नोकरी दिली तर बाबांचं एक म्हणणं होतं की मोठे मामा खूप आमचे हुशार होते आणि काही बिझनेस टाकून द्या, काही करून द्या, तर ते चलाटीने ते करणार, हुशार होते. तर ते बाबांनी कसं केलं, मोठ्या मामाला समजवलं की तू कसंही करून खाऊ शकतो. लहान मामा कसं होते की जरा जिद्दी होते, ते पण म्हणजे खूप हुशार होते, पण जिद्दी होते. तर ते म्हणले की तो लहान आहे, त्याला मी देतो, जाऊ देतो, करून खाईल. आणि मामाचं पण लहान शिक्षण वगैरे त्यावेळेस पूर्ण झालं. अशा हिशोबाने बाबांनी दोघांना जिल्हे सगळं व्यवस्थित करून दिलं. शेतीवाडीचे पण सगळे जिल्हे जास्त त्याला करून दिले. घरं दोघांना बांधून दिले. सगळे बाबांनी जिल्हे करून दिले. बाबांच्या नजरेसमोर सगळ्या गोष्टी झाल्या. मावशीचे बरेचसे काही गोष्टी, मावशीला एक जागा घेतली, बाकीच्या काही गोष्टी पण त्यांनी जिल्हे सगळं व्यवस्थित सगळ्यांचं करून दिलं. कोणालाच काही अडचण दिली नाही. आम्हालाही कधी कोणती गोष्ट कमी करून दिली नाही. माझ्या मोठ्या मावशीलाही कधी कोणती गोष्ट कमी करून दिली नाही. कोणी त्यांच्या दारात गेलं आणि खाली आता आलं असं झालंच नाही आजपर्यंत आमच्या कोणत्या घरातलं. आणि या सगळ्या मागं जास्त करून म्हणजे जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत मोठ्या मामाचा खूप मोठा वाटा राहिला या सगळ्या प्रसंगाला. म्हणजे तोंड देण्यासाठी, सगळं चांगलं करण्यासाठी मोठ्या मामाचा खूप मोठा वाटा राहिला. आणि त्याच्यानंतर बाबा वारल्यानंतर मग माझी 2 नंबरची मावशी तिथंच राहण्यासाठी होती. तर आजी आणि मावशी दोघे संगच राहत होते. मावशी एकत्र राहते. एकत्र असं वेगळं काही नव्हतंच त्यांचं पहिल्यापासून. खास करून ते मामा जरी वेगळे राहत होते ते बाजूबाजूला होते. येणं जाणं खाणं पिणं सगळं एकत्र राहायचं, असं काही विषय नसायचा. तर नंतर असं झालं की बाबा वारल्यानंतर मग मावशीचं जाणं येणं राहिलं बऱ्याचशा गोष्टी. तेव्हापासून आत्तापर्यंत मावशीकडे जाणं येणं राहतं आमचं. गेलं की सगळ्यांकडे जात असतो, पण झोपणं उठणं बसणं खाणं पिणं सगळं 2 नंबरच्या मावशीकडे असतं. आणि तेही बिचारे कधी आजपर्यंत आम्हाला असं भासलं नाही की आम्ही असं तिराईत माणसाच्या घरी जातो कधी. म्हणजे जसं आम्ही लहानाचं मोठं झालो आहे. आत्ता माझं लग्न होऊन मला 2 मुलं झाली. आज मला 43 वय आहे. लहानपणापासून आत्तापर्यंत असं कधीच जाणवलं नाही आम्हाला की आम्ही तिराईत घरात आलो. मामा अजून मामाचं पहिल्यापासून तेवढंच बोलणं होतं, तसंच होतं. मामा आहे तसंच आहे. बारक्या मामाचा विषय नाही. बारक्या मामाची मामी पण खूप चांगली आहे. बारका मामा पण वारलेला आहे. मामी पण खूप चांगली स्वभावाची, त्यांची मुलं खूप चांगली आहेत. गेलं की सगळ्याला प्रेम आधारून बोलतात, करतात. खूप म्हणजे अजूनपर्यंत. आणि मावस भावाची बायको जेव्हा लग्न करून आली, वहिनी ज्या आल्या तर
त्या वहिनीचं पण एवढी वर्तणूक चांगली भेटली की म्हणजे आम्हाला असं ती बाहेरच्या घरातनं कोण आली म्हणून आजपर्यंत आम्हाला असं कधी वाटलं नाही, अजूनपर्यंत नाही. जेवढं मावशी आमच्यासाठी करायची, मावशीपेक्षा एक पाऊल पुढं ते करते, ते वहिनी करते. माझी आई जाऊ, वडील जाऊ, भाऊ जाऊ, आमच्या बायका जाऊ, पुणे जाऊ, बिचारांचं कधीच काही नाही. खूप म्हणजे छान. आणि मामा तर त्यांचं ते आपले फर्ज निभावतात. ते लोक पण बिचारे आदराने बोलतात, चहा पाणी होतो, सगळ्या गोष्टी होतात. तर त्यात आम्हाला आजी आजोबा आहेत असताना ती सवय पडली की पहिल्यापासून मामा असं म्हणजे मावशीचं जायचं. आणि मावशी तिथंच असल्यामुळं आम्हाला असं वेगळं वाटलंच नाही मामाचं घरी वेगळं. मावशी काय मामा काय आमच्यासाठी एकच सगळं. तर ते असं काही प्रसंग घडलेत. आजी मधल्या काळात वारली. तर वारण्याच्या अगोदर आजीने एक 4-8 दिवस अन्न पाणी सोडलं होतं. तर नगरहून मला फोन आला की आजीची तब्येत खूप खराब आहे, आईला जोपर्यंत माणसं ओळखते तोपर्यंत आईला भेटून घेऊन जावं म्हणून. तर मग वडिलांचं जरा काही काम चाललं होतं आणि माझी कामं चालू होते, आम्ही कंस्ट्रक्शन लाईनमध्ये होतो. तर आम्हाला पटकन काही झालं जमलं नाही, पण शेवट खूप जवळ टाईम आला. आणि एक माझे गुरु आहेत. तर त्या गुरूंचं माझं असं बोलणं चालू होतं की आजी खूप नाही का आहे. तर मी विचारायचं त्यांना, प्रत्येक गोष्ट माझ्या गुरूंनी विचारत होते. त्यांना विचारलं, मी म्हणलं की असं आजी खूप सिरियस आहे, तर काय चान्सेस काय, कसं काय. नाही म्हणले त्यांचा टाईम संपलेला आहे, तर तुम्ही उलटं पटकन होईल तेवढं आईला घेऊन जावा, नाहीतर उशीर होईल तुम्हाला. ते आईसाठी थांबले असं त्यांचं म्हणणं होतं. कारण बाकी सगळे तिथं होते, फक्त माझी आईच लांब असल्यामुळं लेट गेली ती. आणि तिचा जीव आईवर खूप होता, पहिल्यापासून खूप जीव होता. कारण लहान होते सगळ्या, त्यांच्यामध्ये भावना होती, त्यामुळे आजीचा खूप जीव होता. जसं आम्ही गेलो, भेटलो, आईला तिथंच ठेवलं मी. आणि मी आणि वडील रिटर्न निघालो. कारण त्यावेळेस आजी थोडं बोलत चालत होती, तर रिटर्न निघालो. म्हटलं अजून काय 2-4 दिवस आजी जाईल, आई ठीक आहे, बघू नंतर जाऊ. त्या हिशोबाने आम्ही गेलो, आईला सोडलं तिथं. दिवस संध्याकाळी थांबलो, संध्याकाळी रिटर्न निघालो. तर मधल्या आम्ही पुण्याच्या जवळ आला, आम्हाला परत कॉल आला की असं झालं. मग रिटर्न जाऊसपर्यंत ते मैत वगैरे झालेली होती. मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी सावडण्याचा वगैरे कार्यक्रम झाला सगळा. तर सावडण्याचा कार्यक्रम झाला सगळं झालं. तर काय कोणाच ठाऊक, आता मैत तर काय पाहायला भेटली नाही. पण ज्यावेळेस सावडण्याच्या कार्यक्रमाला ज्यावेळेस गेलो, त्यावेळेस आजीची मैत, तर त्यांची तिथं नदी आहे, नदीच्या बाजूलाच दहन झालं. तर ते हसती व्यस्तांनी काय माहिती काय झालं, कोणी रडत वगैरे नव्हतं, पण हसते व्यस्तांनी ते जसं हसते हातामध्ये घेतली, काय अचानक मन भरून आलं माहीत नाही. एवढं रडलो, काही कळलंच नाही. खूप इमोशनल झालं, खूप रडलो. जवळजवळ मला जो रडण्याचा हुंकार होता तो कमीत कमी अर्धा-पाऊण तास, 1 तास मला हुंकारच तो जाईनच. ठसका लागलेला खूप, काय ते खूप तिच्या आठवणी यायला लागल्या, ते जसं ते पाहिलं काय. पण बिचारे खूप चांगले होते, त्यांनी सगळ्यांना खूप मदत केली, खूप सांभाळून घेतलं. माझ्या मोठ्या मावशीचं तर खूप भरपूर केलं. माझ्या आईला पण खूप सपोर्ट दिला, आईला वडिलांना मला. मी काल बोललो होतो व्हिडिओमध्ये की जसं आम्ही कधी पण गेलो मामाच्या गावाला, कधी खाली हात नाही. जोपर्यंत शाळेत होतो तोपर्यंत असं 1 वर्ष नाही झालं की मामाने आम्हाला ड्रेस शाळेचं शिवून दिला. 1-2 ड्रेस मला, भावाला, बहिणीला, आम्हाला ते ड्रेस शिवून द्यायचे. ते पण कपडे यायचे, शिवायचे, टेलरकडे जाऊन मापं द्यायची, शिवून वगैरे सगळे द्यायचे. बाकीचे ड्रेस पण द्यायचे, पण शाळेचे पण ते 3च द्यायचे. खूप त्यांचं वेगळंच वातावरण होतं त्यांचं. त्यामुळे आम्हाला म्हणजे इकडं सिटीमध्ये आत्तासुद्धा चालू काळामध्ये जे लोक शहरात राहतात त्यांचं जीवन आणि जे गावात राहतात त्यांचं जीवन, शहरात देणारचं एक मानपान आणि गावाला मिळणारा मानपान, त्यात खूप जमीन आसमान फरक आहे. गावाकडं अजूनही माया आहे,
बोलण्यामध्ये प्रेम आहे, ते लोक वेळ देतात माणसाला. गेलं तरी उपाशी फुट लावणार नाही, जेवण खावं चहा पाणी. सिटीत तसं होत नाही, हाय बाय 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 होतं. कुठंतरी नाक्यावर हॉटेलवर वगैरे चहा वगैरे पाचतील किंवा गेलं घरी तर करतात तेवढं, पण तेवढा वेळ नाही देऊ शकत कोणी. प्रत्येकाला आपलं आपलं हे असतं, फक्त एक प्रोसिजर करतात. पण गावा साईडला अजून तसं नाही आहे. गावाला अजूनही लोक वेळ देतात, स्वतःचं काम सोडून टाईम वेळात वेळ काढून राहतात घरी. कारण अजूनही मी माझ्या मावशीकडे वगैरे गेलो, ते शेतात वगैरे जरी असले, त्यांना फोन केला आलो आहे म्हणून, नको म्हटलं तरी बळबळ, नाही 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 थांब, जाऊ नको येतो. आता मागे गेलो होतो, भाऊ बहिणी सुट्टीला आले होते, शेतात काम करत होते आणि मावशी पण होते. तर म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, मी नंतर मी पुढं बीड साईडला चाललो होतो. म्हणलं येता मी परत भेटून जाईल, राहते तुम्हाला सुट्टी आहे, तुम्ही शेत काम करताय ना, काही बोललं. शेतकऱ्यांना बरंच लांब आहे घरापासून, 1-1.5 किलोमीटर. म्हणलं कामं हातातली कामं सोडून येणार वगैरे. म्हणलं नको अरे राहू दे, जातो म्हणजे. पण नाही ऐकलं नाही त्याने, ते सगळेच्या सगळे शेतातनं घरीच आले, दुपारून त्यांनी सुट्टीच केली. तर एवढं ते रिस्पेक्ट खूप छान मिळते. रिस्पेक्ट म्हणण्यापेक्षा ते एक मनच आहे, म्हणजे खूपच वेगळं ते, म्हणजे शब्दात सुद्धा जास्त काही सांगता येणार नाही अशा मनात त्या भावना आहेत. आणि अजूनही सगळं एकोपा खूप चांगलं आहे सगळ्यांचं. आई बाबा गेले, त्यानंतर पुढं मावशीने पूर्ण ते, म्हणजे आईबाबा असताना आईबाबांकडे जायचो आम्ही, आजी आजोबांकडं. आणि नंतर त्यानंतर आजी आजोबा मावशीला घेऊन राहत होते, मग ते तसंच पॉईंट आमचा मावशीकडे पडला जाण्याचा. मामा मावशी सगळे बाजूलाच राहतो. मामाकडे फक्त जाऊन आपलं चहा वगैरे घेतो, बोलतो. मामाचं हॉटेल आहे, हॉटेलवर जाणं बसणं बोलणं, काकं जाऊन बसतो, गप्पा मारतो, जेवण वगैरे करतो, असं सगळं आहे. पण ते पहिलं गेलं की मावशी जेवण हा एक तो त्याचा विषय होता आमचा. काय असं काही वेगळं नाही, पण ते एक हे पडलं आम्हाला, सवय पडली आमच्या, ते मनात नाही झालं नाही त्या गोष्टी. छान दिवस गेले खूप, म्हणजे थोडं इमोशनल झाले थोडं. बाबांचं जे मी सांगतो आहे तर त्या टायमाला मला ते जे माहितीचं ते सगळं नजारा डोळ्यापुढं उभा राहतो आहे. बाबांच्या पण ते चेहऱ्यासमोर उभे राहिले, आजीचा चेहऱ्यासमोर उभा राहिला. आता मी हे म्हणजे माझ्या जीवनाची स्टोरी म्हणजे यांना काय इन्व्हॉल्व करतो आहे की मला जे जे अनुभव यातनं आलेत आणि त्याचा जो एक परिणाम मनावर झालेला असतो. ते बरेच लोक असे पण दुनियामध्ये आहेत की त्यांना कोणी नाही आहे, आईवडील असतात नसतात. बरेच मुलं मुली अशी आहेत की त्यांना आईवडील नसतात, आजोबा नसतात. आणि काहींची अशी परिस्थिती की सगळं असतं पण मनाने कोणीच त्यांचं नसतं, असं पण दुनियामध्ये आहे. तर देवाने एक आमचं चांगली कृपा केली की सगळे दिले. आईवडिलांचे पण आजी आजोबा आहेत, आईचे पण आजोबा आजी आहेत, वडिलांचे पण आहेत, तिकडे चुलते आहेत, तिकडं मामा आहेत, मावशी आहेत. परिवार पूर्ण भरभरून दिला आहे. कारण मी स्वतः कंस्ट्रक्शन लाईनमध्ये होतो आणि मी मार्केट भरपूर फिरले, ऑल महाराष्ट्र इकडे भरपूर बिझनेसमध्ये फिरले गेले. तर मला आता एवढा अनुभव आला आहे की अशा लोकांची परिस्थिती की सगळं असतं, आईवडील असतात, काहींचे आईवडील त्या प्रकारचे नसतात, त्यांना तेवढं समजून घेणारे, मनाने प्रेम करणारे. आजोबा आजी पण तसे नसतात. काही कुटुंब खूप विखरलेले आहेत. तर तेवढं आमच्या नशिबी नाही आलं, आम्हाला सगळं व्यवस्थित भेटलेलं. म्हणून मी म्हटलं की आमचं बालपण खूप छान गेलं. तसं म्हणजे गरिबी होती पण हसून पिऊन सुखी होती, समाधान. सांगण्यासारखं बरंच काय. आजीबरोबरचे जास्त आमचे क्षण गेलेत, कारण बाबा जॉब करत असल्यामुळे बाबांबरोबर जास्त सहवास नाही आला आमचा. कारण आम्ही 2 महिने करत व्हायचं, तेवढं काही हे व्हायचं नाही. काही लग्न करायला गेलो वगैरे वगैरे. आजीवर भरपूर काही गोष्टी, आजीवर शेतात जा. आजी आणि म्हणजे शेतात गेल्यानंतर बऱ्याच वेळा असं व्हायचं की
शेतातल्याच काही भाज्या करून तिथं शेतामध्येच ते चूल रचून तिथंच बनवायचे साहेब, तिला तिथंच खायचे. खूप काही वेगळं होतं तिकडचं, म्हणजे ते प्रसंग खूप छान होते. तर सॉरी, आज जरा काही बाबांच्या नाहीच्या आजीच्या आठवणीमध्ये मी थोडं इमोशनल होऊन थोडं जरा हे झालेलं आहे. आवाज पण थोडा माझा कंठ गाठलेला आहे. तर सॉरी जर आवाज वगैरे व्यवस्थित नसेल आला तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत चला, मी नव्याने टाकत आहे. काही चुकलं वगैरे तर समजून घ्या. काही चुकत असेल तर तुम्हाला काही सुचवलं असेल तर मला कमेंटद्वारे सुचवा. मला सगळं म्हणजे थोडं नवीन आहे सगळ्या गोष्टी जरा. थँक्यू. नमस्कार.